नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण क्रियाशरीर बद्दल बोलणार आहोत की हा पेपर प्रेझेंट कसा करायचा आहे, क्वेश्चन कसे अटेम्प्ट करायचे, टाइम मॅनेजमेंट बद्दल थोडंसं बोलूया आपण। आणि असे काही मुद्दे आहेत जे तुम्हाला इतर पेपरमध्येही कामाला येऊ शकतात। मी सध्या क्रियाशरीरनुसार सांगत आहे, बाकीचे टीचर्स आहेत ते त्यांच्या सब्जेक्टनुसार तुम्हाला काहींनी सांगितलंय आणि उरलेले सांगतील। मी तुम्हाला क्रियाशरीर कसा प्रेझेंट करायचा आहे ते तुम्हाला सांगतोय, टाइम मॅनेजमेंट सांगेल। जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही इतर सब्जेक्टमध्ये इम्प्लिमेंट करू शकता। आम्ही सर्व आपापल्या सब्जेक्टनुसार सांगत आहोत, तुम्हाला तुमच्यानुसार तुमची इतके दिवस झाला पेपर देत आहात त्यामध्ये तुम्ही कोणता पॅटर्न फॉलो केलाय तोच पॅटर्न फॉलो करायचा आहे। अचानकच काहीतरी वेगळंच करायचं नाहीये। हा मी व्हिडिओ काढण्याचा उद्देश काय आहे तर तुम्ही चुकीचं काही करायचं नाहीये, तुम्ही योग्य ट्रॅकवर असायला हवे यासाठी हे सर्व व्हिडिओ काढत आहोत। ठीक आहे, आता पॉइंट नंबर 1 आजच्या व्हिडिओ मधला की पेपर पॅटर्न कसा राहणार आहे। हा पेपर पॅटर्न का देतोय, क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 2 तुम्ही म्हणताल सर आम्हाला काय माहित नाही का की क्वेश्चनचा पॅटर्न कसा राहणार आहे, किती मार्काला काय राहणार आहे। माहिती आहे, परंतु क्वेश्चन मध्ये क्वेश्चन पेपर जेव्हा तुमच्या पुढे येतो तुमच्या पुढे एवढी हडबडी राहते की तुम्ही आन्सर शीट मध्ये तुम्ही क्वेश्चन नंबर टाकायला विसरून जाता। मित्रांनो, तुम्ही जर क्वेश्चन नंबर टाकला नाही तर तुम्ही कितीही लिहून काही फायदा नाहीये। जर रूल नुसार पाहायला गेलं तर तुम्ही क्वेश्चन नंबर नाही टाकलाय तर त्या क्वेश्चनला तुम्ही जो एक्झामिनर आहे चेक करणारा त्याला त्या क्वेश्चनला 0 मार्क देण्याचा अधिकार असतो। त्यामुळे कोणताही क्वेश्चन स्टार्ट करताना पहिले क्वेश्चन नंबर व्यवस्थित देणे। तुमच्या एक्झाम मध्ये जे मेन क्वेश्चन आहेत, जे हेडिंग्स वाले म्हणजे एसक्यू, एलक्यू आणि एमसीक्यू असे 3 क्वेश्चन आहेत। पहिला क्वेश्चन एमसीक्यू साठी असतो, दुसरा क्वेश्चन हा एसक्यू साठी असतो, तिसरा क्वेश्चन हा असतो एलक्यू साठी। मित्रांनो, या सर्वात महत्त्वाचं म्हणजे एमसीक्यू कसे होतं। खूप जणांना कन्फ्युजन आहे की एमसीक्यूचा पेपर कसा दिला जातो। एमसीक्यूचा पेपर तुम्ही जाताच तुम्हाला दिला जातो पेपरमध्ये एक्झाम हॉलमध्ये आणि तो 20 मिनिटाच्या आत तुम्हाला ते एमसीक्यू सोडवायचे आहेत आणि त्या आन्सर शीटवर लिहायचे आहेत। 20 मिनिटानंतर हा एमसीक्यूचा जो क्वेश्चन पेपर आहे एका सिंगल पेजवर असतो, तो रिटर्न घेतला जातो। आणि काही जणांना वाटतं की क्वेश्चन पेपर सेम असतो का वेगळा असतो, तर फक्त जो एमसीक्यूचा पेपर आहे ना मित्रांनो, तर तो त्यावर कोड आलेले असतात, ABCDEFGH वेगवेगळे कोड आलेले असतात। ते कोड नुसारच तुम्हाला तो एमसीक्यू सॉल्व्ह करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जो एलक्यू आणि एसक्यूचा आहे तो पेपर तुम्हाला सेम सर्वांना राहणार आहे। त्यामुळे पहिला एमसीक्यूचा पेपर आल्यानंतर पहिलं तर काम काय तुमचं की जो एमसीक्यूचा कोड आहे तो आपण फर्स्ट पेजवरची क्वेश्चन नंबर 1 टाकून वरी एक बॉक्स दिसेल तुम्हाला, त्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे तुम्हाला मिळालेला एमसीक्यूचा कोड। मग तो एमसीक्यूचा कोड टाकल्यानंतर आता तुम्ही जेव्हा पेपर सबमिट कराल तेव्हा तुम्हाला सबमिट 3 तासानंतर कराल, तुमचा एक्झामिनरकडे पेपर जाईल, तो चेक करताना त्याला कळेल की हा इथे लिहिलेला आहे ए कोडचा पेपर आहे, तर आन्सर सुद्धा ए कोडनुसार चेक करावे। तुम्ही आन्सर लिहिले तिथे कोडच नाही लिहिला तर ते चेक व्यवस्थित होणार नाहीये। खूप जण नंतर मेसेज करतात सर माझा कोड टाकायचा विसरला, मग चेक होईल का। त्यांच्याकडे रेकॉर्ड असतो, परंतु आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपण तो एमसीक्यूचा कोड सर्वप्रथम आपल्याला एक्झाम मध्ये लिहायचा आहे। ठीक आहे, पहिलं काम तुमचं गेल्या गेल्या काय आहे, मग पेपर पूर्ण चेक करून पाहायचा, सर्व पेजेस व्यवस्थित आहेत का, मध्ये काही फाटलेले आहेत का, मध्ये काही लिहिलेलं वगैरे प्रिंट वगैरे होऊन आलेला आहे का, ते पेपर घ्यायचा। त्याच्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन आहे ती फिल करायची आहे आणि क्वेश्चन नंबर 1 टाकून वरी पहिले बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचंय, तुमचा जो कोड आहे एमसीक्यूचा तो टाकायचा आहे। तुम्हाला आन्सर शीट पहिले दिले जाते मित्रांनो, तर तुम्हाला टाइमपास न करता काय काम करायचं तुम्हाला मी सांगतो। सर्वप्रथम तुम्हाला जी पेज भेटणार आहे ते पहिलं पेज असं असेल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की सेक्शन ए मध्ये एमसीक्यू सॉल्व्ह करायचे तुम्हाला पहिल्या पेजवरती। मग तुम्ही पहिल्या पेजवरती 1, 2, 3 एक एक ओळ सोडून असे 20 अंक टाकून द्यायचे। या पेजवर 10 अंक टाकायचे आणि दुसरे एक पेज असेल तुमच्याकडे त्याच्यावरती 10 अंक टाकून द्यायचे। जसं की हा तुमचा पेज आहे पहिल्या पेजवर तुम्ही काय केलं, इथं टाकलं 1 एमसीक्यू नंबर 1, एमसीक्यू नंबर 2, एमसीक्यू नंबर 3, म्हणजे नंतर आन्सर मिळाल्यानंतर पुन्हा तुम्हाला नंबर मध्ये खेळायची गरज नाहीये। या पेजवरती 10 काढायचे एक एक पेज सोडून, या पेजवरती 10 लिहायचे, एकदम सुटसुटीत लिहून यायचं
आहे, म्हणजे त्यांनाही काही प्रॉब्लेम येणार नाहीये. हे झाला तुमचा एमसीक्यूचा पार्ट. ठीक आहे. सगळ्यात मोठा पॉईंट तुम्हाला सांगितलं. क्वेश्चन नंबर पहिला एमसीक्यू असतात 20. त्याच्यानंतर सेक्शन बी किंवा क्वेश्चन नंबर 2 सेक्शन ए. सेक्शन समजून घ्या की सेक्शन कसे दिले जातात पेपरमध्ये, त्याच्या ते कन्फ्यूज होतात. पहिला सेक्शन ए असतो. सेक्शन ए म्हणजे एमसीक्यूचा पार्ट आणि दुसरा सेक्शन बी असतो. सेक्शन बी म्हणजे एसएक्यू आणि एलक्यूचा पार्ट. मग दुसरा पेपर तिसऱ्या पेजवरती, म्हणजे आता इथे लिहिलं तुम्ही एमसीक्यू, इथे लिहिलं एमसीक्यू, इथं आता तुम्हाला पेपर स्टार्ट करायचा आहे. मग इथे तुम्ही लिहिणार सेक्शन बी, क्वेश्चन नंबर 2 लिहिणार, इथे क्वेश्चन नंबर 2 लिहायचं आणि चालू करायचं आपला एसएक्यू किंवा एलक्यूचा पार्ट तुम्ही स्टार्ट करू शकता. ठीक आहे. पॉईंट नंबर 2 मित्रांनो, एमसीक्यू लिहायचे कसे. एमसीक्यू लिहायचे कसे म्हणजे खूप जणांना कन्फ्युजन आहे की कसे मार्क्स बरोबर ठरतात. आधी तर मी तुम्हाला टुकतो चुकीच्या पद्धती कोणकोणत्या आहेत. जर तुम्ही इथे एमसीक्यू नंबर 1 टाकला आणि त्यानंतर जर ए रस, म्हणजे जर तुम्हाला ऑप्शन मध्ये असेल ए रस, त्याच्यानंतर बी रक्त असं जर असेल आणि तुम्ही जर खोडून जर दुसरं उत्तर लिहिलं, म्हणजे पहिलं खोडलं आणि दुसरं जर लिहिलं, तर ते चुकीचं ठरतं. 2 आन्सर ते घेणार नाही आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही एकदा लिहिलेलं पुन्हा खोडायचं नाहीये. त्याच्यानंतर आणखी चुकीची पद्धत काय आहे सर, जर रक्त हा ऑप्शन जर तुम्हाला ए असेल आणि तुम्ही ऑप्शन इथे जर बी लिहिलं, किंवा तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये रक्त हा ऑप्शन सी ला असेल आणि तुम्ही इथे ए म्हणून जर लिहिलं, तर ते चुकीचं ठरतं. ठीक आहे. ही पद्धत चुकीची आहे. म्हणजे क्वेश्चन पेपरवरती वेगळा सिक्वेन्स एबीसीडी आणि तुम्ही इथे वेगळाच लिहिलेला आहे, तेही चुकीचं आहे. आणि तुम्ही कोणत्या क्वेश्चनचे 2 आन्सर लिहिले तेही चुकीचे आहेत. मग योग्य पद्धत काय आहे सर, योग्य पद्धत अशी आहे, क्वेश्चन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर इथे जे काही योग्य तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये जो दिलाय तो इथे टाकायचा तुम्हाला एबीसीडी आणि इथे त्याचं उत्तर लिहायचं. जसं की या क्वेश्चनचं उत्तर आहे रस. किंवा तुमचा तिसरा प्रश्न आला, तिसरा प्रश्न टाकायचा इथे, तिसऱ्या प्रश्नानंतर त्याचं उत्तर असेल रक्त, तर त्याच्या पुढे काय करायचंय, ऑप्शन कोणता आहे त्याचा, ए ऑप्शन आहे आणि पुढे लिहायचं रक्त. ओनली दिस इज द राईट वे टू राईट एमसीक्यू. बाकी कोणत्याही फंद्यात पडायचं नाही, डबल आन्सर खोडायचं. तुम्ही विचार करून लिहा. एक पेन्सिल घेऊन एकदम छोटंसं टिक करू शकता क्वेश्चन पेपर, ते करू देत नाहीत क्वेश्चन पेपरवरती. आपण छोटासा टिक मारू शकतो, जो की फक्त आपल्यालाच दिसेल असा टिक मारू शकतो क्वेश्चन पेपरवर. उत्तर पत्रिकेवर लिहायच्या आधी 3 वेळा विचार करा एमसीक्यू, कारण तुमची पासिंग खूप प्रमाणामध्ये एमसीक्यू वर डिसाईड होऊ शकते. ठीक आहे. 2 पॉईंट क्लिअर झाले तुमचे की पॅटर्न कसा असतो, क्वेश्चन पेपरवर कसे क्वेश्चन टाकायचे, कोड कसा लिहायचा आहे, त्यानंतर पॉईंट नंबर 2 मध्ये एमसीक्यू कसे लिहायचे हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. दिस इज द राईट वे आणि रॉंग वे तुम्हाला मी सांगितले सगळे. ठीक आहे. आता पॉईंट नंबर 3, खूप जणांचा डाऊट येतो की आम्ही जो क्वेश्चन पेपर आहे तो लिहिताना एकच सिक्वेन्स पाहिजे, जो क्वेश्चन पेपरमध्ये सिक्वेन्स दिलेला आहे एमसीक्यू, एसएक्यू, त्यानंतर एलक्यू, त्याचप्रमाणे सॉल्व्ह करायला पाहिजे की तुमच्या मनावर कोणताही सिक्वेन्स तुम्ही फॉलो करू शकता. सर्वात प्रथम एमसीक्यू पहिल्या 20 मिनिटात लिहिणं तर कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर ते पेपर रिटर्न घेतात, त्यामुळे पहिल्या 20 मिनिटामध्ये तुम्हाला एमसीक्यू तर कव्हर करायचाच आहे. त्याच्यानंतर प्रश्न येतो एसएक्यू आणि एलक्यू कोणता सॉल्व्ह करू. काही सब्जेक्टनुसार तुमच्या टीचर्सने सांगितले असेल की कोणी एलक्यू सॉल्व्ह करा किंवा एसएक्यू सॉल्व्ह करा. मित्र, माझा असा सल्ला आहे मित्रांनो की तुम्ही एसएक्यू चालू करा किंवा एलक्यू चालू करा, काहीही चालू करा, परंतु एकदा एसएक्यू चालू केले तर पूर्ण एसएक्यूच लिहायचे 8 ला 8 आणि एकदा एलक्यू चालू केले तर 4 ला 4 सिक्वेन्स मध्ये एलक्यू लिहून घ्यायचे. असं नाही करायचं की पहिल्याला एसएक्यू, दुसऱ्याला एलक्यू चालू केला, पुन्हा एसएक्यू चालू केला. जर असं एसएक्यू एलक्यू खेळत जर तुम्ही राहिलात तर एक्झामिनरचं डोकं तुम्ही खाणार आहात. कारण त्याला मार्क देताना कसे द्यावे लागतं मी तुम्हाला सांगतो. त्याच्या पुढे असतो असे डब्बे असतात पुढे, क्वेश्चन नंबर 1 ला किती, 2 ला किती, 3 ला किती, 4 ला किती, हे पुढे टाकावं लागतात त्याला. म्हणजे आता जर एलक्यू जर 4 आहे तर 4 क्वेश्चन आहेत आणि इथं टाकणार तर क्वेश्चन नंबर 3, त्याच्यामध्ये 4 सब क्वेश्चन आहेत आणि त्याला वरी मार्क लिहावे लागतात. मग पहिल्या क्वेश्चनला तुला पडले 7, पहिल्या क्वेश्चनला, दुसऱ्या क्वेश्चनला पडले 6, तिसऱ्याला पडले 6, चौथ्याला पडले 8, असे त्याला वरी लिहावे लागतात. जर तू लिहिताना काय केलं की एसएक्यू चालू केला, एसएक्यू चालू केले, 2 एसएक्यू लिहिले, पुन्हा आणखी एलक्यू चालू केले मध्येच, पुन्हा 1-2 एलक्यू लिहिले, पुन्हा एसएक्यू चालू केले, 1-2 लिहिले आणि पुन्हा एलक्यू चालू करून उरलेला एक
LQ लिहिला, असं जर तू केलं तर त्याने वरी मार्किंग सिस्टममध्ये मार्किंग कशी करणार आहे, त्यामुळे त्याचं जर डोकं सटकणार आणि एक चेक करणाऱ्याचं डोकं सटकणं हे तुमच्यासाठी चांगलं नसणार आहे. त्यामुळे एकदा तुम्ही LQ चालू केल्यानंतर LQ चालू करायचं आहे, SAQ चालू केल्यानंतर SAQ चालू करायचं आहे. ठीक आहे, थोडीशी मानसिकता ठेवायची आपण पण परीक्षेला जायच्या आधी की 1 ते 2 प्रश्न आपल्या ओळखीचे नसतील एक्झाममध्ये, ही मानसिकता ठेवून जायचं. आले तर चांगलंच आहे, ब्ल्यूप्रिंटनुसारच पेपर येईल, परंतु थोडासा पेपरचा बॅलन्स ठेवण्यासाठी तो एक SAQ आणि एक LQ वर तुम्हाला थोडंसं खेळू शकतात. पण आपली मानसिक तयारी पाहिजे पहिलेच. एकदम पेपर पाहिले की भ्यायचं नाही की हे मी अभ्यास केलेला नाही तरी काय करू, तो येतो सब्जेक्ट, जो पार्ट येतोय त्याच्यावर फोकस करायचं. मग तुम्ही SAQ चालू केल्यानंतर कोणताही SAQ चालू करून द्या, 7वा चालू करा, 8वा चालू करा, 10वा चालू करा. 10वा SAQ नसतो, 5वा 6वा 3रा 4था काय SAQ लिहायचे तर लिहून घेऊ शकता. आणि त्यानंतर वाटलं तर एक पेज सोडून द्या SAQ साठी आणि नंतर यायचं LQ झाल्यानंतर पुन्हा छोटे छोटे SAQ सोडू शकता, किंवा LQ चालू केले तर पहिले LQ समजून जायचे. मी जेव्हा टाइम मॅनेजमेंट सांगेल तेव्हा त्याच्याकडे लक्ष द्या, कारण तुमचा जर एकदा आवडता प्रश्न आला तर तुम्हीच ते लिहित बसता 15-15-20 मिनिटं, तर तुम्हाला खूप धोका होऊ शकतो. ठीक आहे, तिसरा पॉईंट कळाला तुम्हाला सिक्वेन्सचा काय आहे. तर आता यामध्येच खूप जणांना वाटतं की SAQ किती पेज लिहायला पाहिजे आणि LQ किती पेज लिहायला पाहिजे. तर SAQ साठी क्वेश्चन पेपर तुमचा थोडासा उभा क्वेश्चन पेपर पाहायला गेलो, आन्सर शीट पाहायला गेली तर थोडीशी मोठी असते, त्यामुळे 1.5 ते 2 पेज हे इनफ आहेत SAQ साठी. काय म्हणतो मी, 1.5 ते 2 पेज, आणि काही जणांकडे जास्त कंटेंट असेल तर 2.5 पेज पर्यंत परफेक्ट आन्सर आहे. 2 ते 2.5 पेज एकदम परफेक्ट आन्सर आहे SAQ साठी. पुन्हा एकदा सांगतोय की कंटेंटमध्ये पेजेसपेक्षा तुमच्या काय तुम्ही लिहिताय किती इम्पॉर्टंट आहे, जे विचारलं आहे तेच लिहिताय का, याला जास्त महत्त्व आहे. हे पेजेस मी याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला लिहिताना एक अंदाज येऊन जातो. मोकळं लिहायचंय, पॉईंट वाईज लिहायचंय. कसं पॉईंट वाईज लिहायचं पहा इकडे. आता क्वेश्चन नंबर 2 आपण टाकला, कारण काय SAQचा आहे. सेक्शन B चालू केलं, इथे टाकला आपण क्वेश्चन नंबर 2. आता आपला पहिला प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1 टाकला इथे, म्हणजे दुसऱ्या मधला पहिला प्रश्न काय असतो, ABCDEFG या नावाने असतो. मग दुसऱ्या मधला आपण जो क्वेश्चन पेपर मध्ये ज्याने सिक्वेन्स केली आहे, रोमनने केली आहे, ABCDने केली, तोच सिक्वेन्स आपल्याला आन्सर मध्ये लिहिताना फॉलो करायचा आहे. क्वेश्चन 2 मधला A चालू केला आपण. मग आता उत्तर लिहिताना काय करायचं, सर्वात आधी इथे हेडिंग टाकायची छोटीशी की उत्तर कशा संदर्भात आहे. जर तुम्हाला रसधातू विचारलाय तर इथे थोडंसं रस लिहायचं सेंटरला आणि त्याला एक बॉक्स करायचा किंवा रस लिहून सोडून द्यायचं, म्हणजे त्यांना कळेल की कोणता क्वेश्चन लिहितोय, हे इझिली कळेल. किंवा तुम्ही एखादा क्वेश्चन नंबर विसरला तर त्याला कळायला हवं की हा कोणता क्वेश्चन लिहितोय. तर त्यानंतर मग सिक्वेन्सने तुमचे पॉईंट वाईज पेपर लिहिण्याने कसा फायदा होतो तुम्हाला सांगतोय. सर्वात प्रथम काय केलं, इथं आपण टाकलं 1 किंवा A टाकलं, छोटं A केलं आपण. ठीक आहे, इथं मोठं A होतं, इथं छोटं A टाकलं आणि नाव टाकलं कोणता आता आलं, पर्याय. रसधातूचे पर्याय लिहायचे आहेत. आता रसधातूचे पर्याय लिहिल्यानंतर एवढं अंतर सोडून त्याच्या पुढेच आपण इथं काय करणार, 1 रसधातूचा पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि हा तिसरा पर्याय. या पर्याय शब्दाच्या काय केलं आपण, याच्या इकडे लिहिलं. एवढा झाला समास आपला. समासाच्या अलीकडे मेन क्वेश्चन नंबर टाकला आपण. वर जो डब्बा आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, 2, 3 म्हणजे SAQचा. त्याच्यानंतर खाली समासामध्ये जो सब क्वेश्चन आहे ABCD जो SAQचा तुमचा, आणि इकडे आता आपण पॉईंट वाईज लिहू शकतो. तिन्ही तुमचे जे आपण प्रेझेंट करत आहोत तिन्हीचे सुद्धा आकडे, म्हणजेच रोमन मध्ये काही पाहिजे, त्यानंतर ABCD काही पाहिजे आणि 1, 2, 3, 4 असे पाहिजे. बघा इथे A केलं मी तर त्याचे सब पॉईंट मी काय केले, रोमन मध्ये लिहिले. आता इथं छोटं B लिहिलं, म्हणजे आता पर्याय झाल्यानंतर पुढचा पॉईंट काय येतो, पंचभौतिकत्व लिहायचे रसधातूचे. मग जल प्लस पृथ्वी किंवा जे काही असेल ते याच्या पुढे लिहून टाकायचे. असेच पॉईंट वाईज पेपर, म्हणजे पेपर इकडे तुम्हाला थिअरी लिहायचीच नाहीये, इकडे फक्त हेडिंग लिहायची पॉईंटची आणि इकडे त्याचं उत्तर लिहित जायचं आहे. एक एक ओळ सोडून तुम्ही हे लिहू शकता. एक एक ओळ सोडून पॉईंट वाईज असेल तरच तुम्ही लिहू शकता. आणि तुमचे एकाखाली एक जर तुम्ही पॅराग्राफ टाईप लिहित आहात तर सलग तुम्हाला एकाखाली एक लिहायचं आहे. एक्झामिनरला असं वाटू द्यायचं नाही की ह्याने उगाच पेपर भरवलेला आहे, एक एक ओळ सोडलेली आहे. फक्त सुटसुटीत लिहिण्यासाठी एका पहिल्या ओळीमध्ये पर्याय, त्याच्या खालच्या ओळीमध्ये लिहिले आपण त्याचे 3 पर्याय. एक ओळ सोडून पुन्हा लिहिलं पंचभौतिकत्व, पुन्हा त्याच्या पुढे लिहिलं त्याचं उत्तर. अशा प्रकारे तुम्हाला पेपर प्रेझेंट करायचा आहे. सेम गोज फॉर LAQ. ठीक आहे, कळलं तुम्हाला काय म्हटलं मी. तर सर्वात प्रथम हा पेपर आहे तुमच्याकडे, इथं असतो मोठावरी बॉक्स. त्या बॉक्समध्ये राहायचं क्वेश्चन नंबर 2 चालू आहे. मग त्या क्वेश्चन नंबर 2 मधला कोणता मित्रांनो, तर त्या क्वेश्चन नंबर 2 मधला आपला आहे A. मग आता A चालू केल्यानंतर इथं सर्वप्रथम कशाचा क्वेश्चन आहे, रसधातू लिहितोय. मग रसधातूचा क्वेश्चन टाकून इथे आपण चालू करायचं त्याचा आन्सर, पर्यायी नाव.
मग पर्यायी नावाच्या पुढे इथे पुढे आपण काय केलं पुन्हा 1, पर्यायी नाव 1, पर्यायी नाव 2, पर्यायी नाव 3, पुन्हा याच्यामध्येच दुसरं आपलं पॉइंट पांचभौतिकत्व. कळालं तुम्हाला कशा प्रकारे पेपर प्रेझेंट करायचं म्हणतो मी, तर म्हणजे एक्झामिनरला चेक करताना एकदम व्यवस्थित वाटायला हवं. आणि त्यानंतर आपण आता नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. आपल्या नेक्स्ट पॉईंट आहे LAQ लिहिताना सेम प्रेझेंटेशन करायचे जसं की आपण SAQ मध्ये केलं मित्रांनो. पेज किती, तर आता SAQ साठी आपण सांगितलं की 1.5 ते 2 किंवा 2.5 पेज एकदम सफिशियंट आहे. LAQ साठी मित्रांनो 3, 3.5 ते 4 पेज एकदम सफिशियंट आहे. मी असे मागून पुढून पेज नाही म्हणत आहे, म्हणजे कसं 1 पेज. LAQ केवढं पाहिजे सांगतो मी तुम्हाला. इथून चालू केला LAQ, 1 पेज, 2 पेज आणि हा 3रा पेज भरला तरी एकदम सफिशियंट आहे. तुम्ही जर व्यवस्थित कंटेंट लिहिले आणि खूप जास्त कंटेंट असेल तर हे 4थंही पेज तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. किती मग LAQ साठी सफिशियंट किती राहील, 1, त्याच्यानंतर हा 2 आणि हा 3 पेज. याच्यामध्ये एकदम सफिशियंट आहे. याच्यामध्ये तुम्ही विथ श्लोक सर्व इन्फॉर्मेशन पॉईंट वाईज लिहिली तर एक्झामिनर तुम्हाला मार्क देईल. बाकी कितीही तुम्ही वायफळ दिलं तरी मार्क भेटत नसतो. ठीक आहे. कळालं किती पेज, 3 ते 4 पेज एकदम सफिशियंट आहे LAQ साठी. आता टाइम मॅनेजमेंट मित्रांनो, टाइम मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे. मोस्टली पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला टाइम मॅनेजमेंटचा इश्यू जाणवेल. तुम्ही त्याआधी जर पेपर सॉल्व्ह करून गेला तर खूप चांगलं. 1-2 दिवसामध्ये आपला क्वेश्चन पेपर तुम्हाला डिलिव्हर होईल. फ्रीली आपण सर्वांना देतोय. फर्स्ट मॉडेल क्वेश्चन पेपर देतोय आपण सर्व सब्जेक्टचे. वाटलं तर तुम्ही एखादा कोणताही तुमचा आवडीचा सब्जेक्ट काय करा, टाइम लावून सॉल्व्ह करून पहा. कारण पहिल्या पेपरमध्ये मोस्ट ऑफ द मुलांना टाइमचा इश्यू येतो. कारण काय होतं, अभ्यास केलेला असतो, ओळखीचे प्रश्न दिसतात आणि तुम्ही लिहायला लागता. एकच प्रश्न अर्धा घंटा लिहिता काही जण. 100% तुमच्यासोबत घडेल. तुम्ही जर एखादा पॉईंट खूप छान अभ्यास केलाय, तुमच्या ओळखीचा आला जर क्वेश्चन LAQ किंवा SAQ, तर तुम्ही अर्धा घंटा लिहित बसता आणि त्याचा इफेक्ट बाकीच्या क्वेश्चनवरती होतो. त्यामुळे पहिले MCQ 20 ते पहिल्या 20 मिनिटांमध्ये जो वापस घेतात, परंतु मी ते 30 मिनिटं देतो तुम्हाला. 20 ते 30 मिनिटांमध्ये व्यवस्थित MCQ लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. क्वेश्चन पेपर आला की नंबरिंग करून घ्यायची आणि लगेच त्याचे उत्तरं आधी पूर्ण पेपरमध्ये उत्तरं एकदम छोटे आहे याच्यामध्ये टिक करून घ्यायचे. जसं की फक्त तुम्हालाच कळेल असं एवढं छोटं टिक करायचं आणि नंतर जो तुमची आन्सर शीट आहे त्यावर लिहून घ्यायचं. SAQ मित्रांनो, SAQ ला किती वेळ देणार, 9 मिनिटच तुम्हाला वेळ द्यायचा आहे मित्रांनो. तुमच्या पुढे हॉलमध्ये एक वॉच लावलेली असेल. मध्ये नेण्यामध्ये तुम्हाला परवानगी नसते, त्यामुळे तुम्हाला फक्त वॉलमध्ये एक वॉच लावलेली आहे. त्याचा तुम्हाला उपयोग करून 9 मिनिटांमध्ये SAQ संपायचं. म्हणजे तुम्हाला कळायला हवे की स्पीड किती आहे. 9 मिनिटांमध्ये 1 ते 2 पेज आपण आरामशीर लिहू शकतो. ठीक आहे. 10 मिनिटं लागली तरी ठीक आहे, परंतु लागू द्यायची नाही. 9 मिनिटं इज द परफेक्ट टाइम. आणि LAQ साठी तुम्हाला 18 मिनिटं टाइम घ्यायचा आहे. मोजून 18 मिनिटं तुम्हाला टाइम घ्यायचा आहे. व्यवस्थित ठरवून घ्या. घड्याळीकडे पाहून घ्या, कारण तुम्हाला डिजिटल घड्याळ वापरायची सवय असेल तर साध्या घड्याळीचा एवढा अंदाज येणार नाही की किती मिनिटाला काय असतं. तर ते एकदा व्यवस्थित पाहून घ्या. आणि 18 मिनिटांमध्ये 3 ते 4 पेज लिहायचे. त्याच्यामुळे तुमची स्पीड सुद्धा तुम्हाला मेंटेन करायची. 1-2 पेपर तुम्ही पाहून लिहून पाहिले तरी चालेल किंवा मनाने एखादा पेपर सॉल्व्ह केला तरी चालेल. ते तुम्हाला फ्रीमध्ये आता मिळून जाईल. तुम्ही टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप वगैरे जॉईन करून ठेवा. त्यावरती तुम्हाला क्वेश्चन पेपरचं मॉड्यूल मिळून जाणार आहे. 1 ते 2 दिवसामध्ये ऑलमोस्ट तयार झालं आहे. संस्कृतचा एक पेपर राहिला आहे, तोही तयार होते. बाकी सब्जेक्ट रेडी आहे. ठीक आहे. 3 घंट्यामध्ये तुम्हाला कळालं काय काय करायचं आहे. 30 मिनिटं पहिले MCQ साठी जातील, त्याच्यानंतर 9 मिनिटं प्रत्येक SAQ साठी जायचं आणि LAQ साठी 18 मिनिटं. हेच तुमच्यासाठी टाइम मॅनेजमेंट आहे. क्रियासाठी तरी. बाकी सब्जेक्टसाठी तुम्ही बाकी सब्जेक्ट प्रिपेअर करू शकता किंवा आवडलं तर सेम करू शकता. ठीक आहे. आता काही तुम्हाला टिप्स द्यायच्या राहिले तर कधी पण नवीन क्वेश्चन हा नवीन पेजवरच चालू करायचा आहे. इथे झाला क्वेश्चन संपला, लगेच इथे ते दुसरा क्वेश्चन चालू करायचा नाही. तर तो क्वेश्चन झाल्यानंतर प्रत्येक वेळेला नवीन पेजवरच चालू करायचा आहे. दुसऱ्या पेजवर तुम्ही 2 लाईन जरी घेतली, तर तुमचा क्वेश्चन आन्सर संपत तुमचं एवढं जरी आले तुम्ही, तरी सुद्धा काय करायचं तुम्हाला, न्यू क्वेश्चन न्यू पेजवरतीच चालू करायचा आहे. ठीक आहे. आणि रफ वर्क करण्यासाठी तुम्हाला जो आन्सर शीट आहे त्याचा जो तुम्हाला सूचना वगैरे दिलेल्या असतात, त्याच्या दुसऱ्याच पेजवर तुम्हाला रफ वर्कसाठी जागा असते. त्यामुळे रफ वर्कमध्येच तुम्हाला जे काही गोष्टी आहेत ते करायच्या आहेत. बाकी कुठेही रफ वर्क करायचं नाही आहे मागलच्या पेजवरती वगैरे. ठीक आहे. तुम्हाला आता पेपर मिळाला, इथे असतात तुम्हाला सूचना वगैरे लिहिलेल्या, त्याच्या पाठीमागच्या साईडला इथे बॉक्स असतो रफ वर्कसाठी, तेवढ्यामध्येच तुम्हाला रफ वर्क करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, तुम्ही पेन कोणता यूज करणार आहात. तर NTA म्हणतोय, नीटचा स्कॅम चालू म्हणून सारखं तोच तोंडावर राहते.
तुम्हाला जो MHS ने नवीन रूल सांगितलेला आहे तो नवीन रूलनुसार तुम्हाला ब्लॅक बॉल पेन यूज करायची आहे. पहिले ब्ल्यू पेन यूज करत होते, परंतु लास्ट बॅचपासून ब्लॅक पेन यूज करणं खूप जास्त कंपल्सरी झालेलं आहे. का सर ब्लॅक पेन? कारण आता सध्या काय होतंय, ऑनलाईन स्क्रीनिंग होत आहे तुमच्या पेपरची, त्यामुळे त्यांना ते ऑनलाईन स्क्रीनिंगमध्ये ब्लॅक पेपर जो पेन आहे तो व्हिजिबल राहण्यासाठी सर्वात बेस्ट राहतो, म्हणून त्यांनी ब्लॅक बॉल पेन सांगितलं आहे. बाकी तुम्ही यूज करू शकत नाही कोणताही. ठीक आहे, ब्लॅक बॉल पेनच तुम्हाला यूज करायचा आहे. सर हे ऑनलाईन स्क्रीनिंग होते म्हणजे काय कॅम्प्युटर पेपर चेक करणार आहे का? अजिबातच नाही. तुमचा फक्त क्वेश्चन पेपर स्कॅन केला जाईल आणि जो टीचर आहे त्याला कॅम्प्युटरवरती पेपर दिसेल आणि तो त्याच्यावरही मार्किंग करेल आणि तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट मिळेल. ह्यासाठीचे सर्व तडजोड केलेली आहे. त्यामुळे कॅम्प्युटर वगैरे काय पेपर चेक करत नसतं, तुमचा पेपर टीचरच करणार आहेत. फक्त तो कॅम्प्युटरवरती दिसेल आणि त्यांना ऑनलाईन मार्किंग करायची आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा ब्लॅक बॉल पेनच यूज करायचा आहे. या व्यतिरिक्त आणखी काही डाऊट्स असतील तर मला या व्हिडिओमध्ये सांगायचं. क्वेश्चन पेपर रिलेटेड, एक्झाम हॉल रिलेटेड काही डाऊट्स असले ना तर मला या कमेंटमध्ये सांगा, कारण नेक्स्ट व्हिडिओ मी एक बनवणार आहे. शेवटी तुमची जेव्हा एक्झाम येईल ड्रेस कोडवर 1-2 दिवस एक्झामला राहतील किंवा 3-4 दिवस, तेव्हा ड्रेस कोडवर मी व्हिडिओ बनल. तेव्हा तुम्हाला जे काही डाऊट्स असतील या कमेंट सेक्शनमधले, तुम्हाला एक्झामिनर हॉलमध्ये पेन यूज करू, पेन्सिल यूज करू, जे काय असतील ते तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इंस्टाग्राम चॅनल जॉईन करा. तुमच्या सर्व कमेंट्सचे उत्तरं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी जरूर देईल. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.